आणखी एक महत्त्वाची बातमी, 4 महिन्यामध्ये निवडणुका घ्या, सर्वोच्च न्यायालयानं हे आदेश दिलेले आहेत। महापालिका निवडणुकांवरती सर्वोच्च न्यायालयाने निर्देश दिले। येत्या 4 महिन्यामध्ये निवडणुका घ्या असे आदेश देण्यात आले आहेत। दरम्यान हे आदेश काय आहेत आपण पाहूया। स्थानिक स्वराज्य संस्थांची निवडणुकीबाबत 4 आठवड्यामध्ये अधिसूचना काढा, अशा पद्धतीची पहिली सूचना आहे। 4 महिन्यामध्ये निवडणुका घ्या असं देखील न्यायालयाने म्हटलंय। 2022 आधीच्या ओबीसी आरक्षणानुसार या निवडणुका घ्याव्यात असं देखील न्यायालयाने म्हटलंय। ओबीसी आरक्षणानुसार ओबीसी समुदायांना आरक्षण देण्यात यावं असं देखील न्यायालयाने म्हटलंय। गेल्या 5 वर्षांपासून निवडणुका झालेल्या नाहीत, ही बाब गंभीर असल्याचं देखील न्यायालय म्हणतंय। दरम्यान या सगळ्या संदर्भात छगन भुजबळ आणि प्रकाश शेडगे यांनी प्रतिक्रिया दिल्यात। काय म्हटलं या दोघांनी आपण पाहूया। आज ओबीसीच्या आरक्षणाविषयी एक महत्त्वाचा निर्णय जो आहे तो आज सुप्रीम कोर्टाने त्या ठिकाणी दिलेला आहे। ज्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका गेल्या 3-4 वर्षापासून ज्या रखडलेल्या होत्या आणि त्यामध्ये ओबीसीच्या आरक्षणाच्या जवळजवळ 34,000 जागा ज्या आहेत त्या जागा कमी झाल्या होत्या। त्यामुळे ओबीसी समाजासाठी फार मोठं संकट जे आहे ते संकट निर्माण झालं होतं। परंतु आजच्या सुप्रीम कोर्टाच्या निर्णयामुळे ते संकट आता दूर झालेलं आहे। निवडणुका 4 आठवड्यामध्ये जाहीर करा आणि 4 महिन्यामध्ये निवडणुका घ्या अशा प्रकारचे स्पष्ट आदेश सुप्रीम कोर्टाने दिले। या निर्णयाचं महाराष्ट्रातला तमाम ओबीसी समाज जो आहे तो स्वागत करत आहे। मला खूप आनंद आहे आणि विशेषतः महात्मा फुले समता परिषदेचा अध्यक्ष म्हणून तर मला अधिकच आनंद आहे। एक तर या सगळ्या निवडणुका ज्या आहे, जिल्हा परिषदा, नगरपालिका, महानगरपालिका, पंचायत समिती यांच्या होणार आहे, हा एक आनंद। पण त्याही पेक्षा दुसरा की एवढ्या सगळ्या निवडणुकांमध्ये आमचं आरक्षण जे आहे कमी होत होतं। दरम्यान शिवसेना आमदार राजेश मोरे आणि बबनराव तायवाडे यांनी देखील प्रतिक्रिया दिल्या आहेत, आपण पाहूया। आज मान्य सर्वोच्च न्यायालयाने पुन्हा 2022च्या पूर्वीप्रमाणे निवडणुका घ्या अशा प्रकारचे आदेश दिलेले असल्याने तात्पुरता का होईना पण या ओबीसी समाजाला दिलासा मिळालेला आहे, न्याय मिळालेला आहे असं मी समजतो। आणि याच निर्णयाप्रमाणे भविष्यात हे आरक्षण केंद्र सरकार आणि राज्य सरकार टिकवून ओबीसी समाजाला न्याय देईल अशी अपेक्षा करतो। महापालिका असेल, नगर परिषद असेल, नगर पंचायत असेल, जे इलेक्शन रखडलेल्या होत्या आणि मग सुप्रीम कोर्टाने एक आदेश काढला की 4 महिन्यात त्या निवडणुका घ्या। कारण जो हायकोर्टात किंवा सुप्रीम कोर्टात जो विषय होता तो प्रलंबित होता, पण कोर्टानेच आदेश दिल्यामुळे राज्य शासनाला की 4 महिन्यात इलेक्शन ताबडतोब घ्या। आनंदाची गोष्ट आहे, सगळीकडे इलेक्शन लागले जातील, सर्व कार्यकर्त्यांना न्याय मिळेल आणि तिकडे सुरळीत कारभार, जो प्रशासकीय आता कारभार आहे तिथे लोकशाही पद्धतीने कारभार केला जाईल आणि तो एक आनंदाची गोष्ट आहे।